तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, जसं नाव आहे एस फॉर सतीश. कशा आहात तुम्ही? तर आज मित्रांनो आलेला आहे मी माझ्या मित्राकडे, आपला खास जिगरी मित्र हितेश उर्फ हित्या. स्वागत आहे हित्याचं आपल्या चॅनलवरती. पुढच्या ब्लॉगमध्ये हित्या कदाचित आपल्या ब्लॉगमध्ये असेल, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये असेल, तुम्ही त्याला बघाल. तर त्याचं नाव आता हित्या आहे. पूर्वी त्याला मी गीत्या बोलायचो, आता त्याचं नाव हित्या झालं आहे. आत्ता मी भरपूर वर्षानंतर गीत्याच्या घरी आलेलो आहे. तर इथून जायचं आहे आपल्याला कुठे, पॅगोडा आणि गोराई बीच वगैरे तिकडे फिरणार आहोत आपण. तर तिकडे एक्सप्लोअर करायला अजून बघूया तिकडे काय काय भेटणार आहे बघायला आपल्याला. तर त्या माध्यमातून तुम्हाला, चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतील. तर तिकडे आपल्याला एक्सपिरियन्स करायचा आहे. हित्याकडे आहे कॅमेरा 700D ना, कॅननचा 700D आहे, परंतु तो मित्राकडे आता आपल्या तो मिळतो की नाही माहीत नाही. जर मिळाला तर आपण त्याने शूटिंग करणार आहोत. आपण एक्सपिरियन्स घेणार आहोत की कशाप्रकारे आपण शूटिंग करतो आहे, कसे तुम्हाला ते व्हिडिओ वाटत आहेत. तुम्हालासुद्धा चांगलं नवीन एक्सपिरियन्स येईल की ते व्हिडिओ चांगले आहेत, कसे आहेत, काय आहेत. बरोबर ना? आतापर्यंत आपण कॅमेऱ्याने शूटिंग केली, ती मोबाईलने केलेली आहे. आता तुम्हाला थोडंसं वेगळा एक्सपिरियन्स देऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर आता निघूया आणि डायरेक्ट भेटू बीचवरती, गोराई बीच. तर मित्रांनो, आता आपण इंडियन ऑइलला इकडे डिझेल भरलेलं आहे, जे आहे हिंदुस्तान नाक्याला. आणि आता इथून आपण चाललो आहे कोळीवाड्यामधून, गोराच्या इकडून डायरेक्ट गोल्डन पॅगोडा येते. गोल्डन पॅगोडा इकडे सुद्धा खूप चांगलं पीसफुल, शांततामय असलेलं असं तिकडे ठिकाण आहे. आणि तिकडे पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आपण. हित्यासोबत फुल धमाल होणार आहे. अजून आता चाललो आहे बाईकवरती कांदिवली वेस्टमध्ये. आता आपल्याला कॅमेराची सोय झालेली आहे. आता एक मित्र आहे आपला येण्याचा, आपल्या गावच्या साईडचाच मित्र आहे, त्याचा कॅमेरा आहे. त्याचा कॅमेराची सोय आपल्याला झालेली आहे. त्याचा कॅमेरा आपण घेऊन चाललो आहे. परंतु दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, त्या कॅमेराचं चार्जिंग कमी आहे. परंतु बघूया, आपलं जेवढं नशीब असेल, जेवढं त्यात शूटिंग होईल तेवढं शूटिंग करायचा प्रयत्न करू आणि तुम्ही त्याची मजा घेऊ शकता. तर आता निघूया, उशीर झाला. आत्ता आपल्याला कॅमेराची सोय केलेली आहे. त्याच्या हातामध्ये कॅमेरा आहे. तर आपले विनोद दादा यांनी आपल्याला कॅमेरा दिलेला आहे. इळण्याचे आहेत, आपल्या गावचे आहेत. तर थँक्यू दादा, तुम्ही आम्हाला कॅमेरा दिलात आणि आपल्या चॅनलसाठी भरपूर काय काय पुढे पुढे आपल्याला मदत करतील ते, अशी अपेक्षा आहे. चला. हित्याचे मित्र आहेत, पोलीस कॉन्स्टेबल हित्याचे मित्र आहेत. पाठी उर्मिला मातोडकरची इकडे सभा होणार आहे. राजकारणाचा पूर्ण जोर इकडे चाललेला आहे. तर थांबलं थोडं. काय माहिती आता ऑन दी वे. दवणे साहेब आहेत, ड्युटीवर आहेत. हां, ड्युटीवर आहेत, ऑन ड्युटीवरती आहेत. आणि त्यांना आपण भेटलं, त्यांच्याशी थोडंसं बोलतो आहे. तर आपल्या चॅनलबद्दल त्यांना सांगू, आपले सबस्क्रायबर आहेत आता होतील. अरे बॉडी बिल्डर आपला भाऊ आहे अजित, तिथे उर्मिला मातोडकरचा. पोचलेलो आहोत गोल्डन पॅगोडाच्या मेन एंट्री गेटवरती, जिथून आणि SL सुद्धा इथून जायला रस्ता आहे. तर आता आपण चाललो आहे. थोडंसं पाण्याची बॉटल वगैरे, एनर्जी ड्रिंक घेतलेलं आहे आणि आम्ही आता निघतो आहे. SL इथे तिकीट काउंटर वगैरे इकडे आहे. पूर्ण माहिती तर सांगितलेली आहे, किती रुपये प्राईस वगैरे काय. आता आम्हाला जायचं आहे ॲक्च्युली गोल्डन पॅगोडाला. तर आम्ही बोटीतून इकडे जाऊ, जेटी आहे तिथे, जेटीच्या बोटी वगैरे आहे तिथे. तर तिथून आपण जाणार आहोत. तर त्या बोटीमधून जाताना बाईकचा 5 रुपये चार्जेस आहेत आणि पर पर्सन 10 ते 15 रुपये आहेत. आणि इथे बरेच लोक येतात संडेच्या दिवशी. सॅटर्डे संडेला इकडे गर्दी असते खूप. समुद्राचं पाणी कमी आहे थोडं, मला वाटतं ओटी असेल आता. ओटी असल्यामुळे पाणी कमी आहे. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. बोरिवली वेस्टला आहे हे, कांदिवली बोरिवलीच्या इकडे वेस्टला आहे. आम्ही कांदिवलीवरून आलो आहे, आता इथं राहायला कांदिवलीला आहे. तर तिथून आम्ही बाईकवरती आलो आहोत. तर बोटसुद्धा आलेली आहे. मला वाटतं आपण टायमात आलो आहे, परंतु हां, पॅगोडाचा व्ह्यू बघा. मस्त संध्याकाळच्या वेळेस तिकडे एकदम बघण्यासारखा व्ह्यू असेल. खूप छान आहे. आपल्याला त्या बोटीतून जायचं आहे आणि
आयसलवडला ह्या बोटीतून जायचं. आयसलवडला जायचं असेल तर लेफ्ट साईडला बोट आहे आणि पॅगोडाला गोराईला जायचं असेल तर राईट साईडची जी बोट आहे त्या बोटीतून जावं लागतं. गोराई किंवा पॅगोडा त्या बोट आलेली आहे आणि मस्त आपल्याला जागा बसायला भेटते की नाही माहीत नाही. खाली आहे. आहे खाली आहे. आता आपण उतरूया. आता आपल्याला बोटीमध्ये बाईक न्यायची आहे. तर इथं चढवेल बाईक, बघूया. छान वातावरण आहे इकडे, मस्त वाटतं. आपली बाईक चढते. वा वा, एका फटक्यामध्ये चढवली. आपण कॅमेरा शूटिंग सुरू करत होतो, परंतु त्यावेळेस थोडंसं ऑडिओ सेटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो आहे. आपला क्लॅरिटी तेवढी ऑडिओ येत नाही आहे, म्हणून आपण परत व्हिडिओ शूटिंग करतो, ते फक्त मोबाईलनेच करतो आहे. आपण चाललो आहे पॅगोडाला. समोर दिसतं पॅगोडाचं चित्र. विहंगमचं पॅगोडा, जिथे गौतम बुद्धांचं ते स्तूप आहे, तिथे खूप छान आहे. आणि तिकडचं वातावरण, तिकडचं जो फिलिंग आहे खूप एकदम शांत आहे. जास्त अंतर नाही, थोडंसं आहे. इथून इथे बोट पार केली की लगेच तिकडे जेटी लागते आणि तिथे आपल्याला उतरावं लागतं. इथून बाईक वगैरे काढून आपण आतमध्ये फिरू शकतो. तिकडे दुकान वगैरे, शॉप वगैरे सगळं आहे. पावसाळ्याच्या वेळेसुद्धा ह्या बोटी सुरू असतात, त्यांचं टायमिंग असतं. परंतु अति जास्त हाय टाईड असेल किंवा पाऊस खूप असेल तर ते कधी कधी बंद असतं. मुंबईमध्ये सुद्धा अशी ठिकाणं आहेत जिथे आपल्याला कधी कधी व्हिजिट द्यायला पाहिजे. आपण मुंबईमध्ये बरेच वेळेस फिरलेलो असतो, पण कधी कधी अशी ठिकाणं आपल्याकडून नकळत व्हिजिट केलेली नसतात. तर मी आज इकडे पहिल्यांदाच आलो आहे. फुल धमाल करणार आहे इकडे आणि फुल मजा असणार आहे. बोट लागते आता इकडे आणि बाईक असेल तर ते फुल धमाल आहे. आपण इकडे फिरू शकतो, एन्जॉय करू शकतो, एक्सप्लोअर करू शकतो. आपल्याकडे आज बाईक आहे, ही त्याची बाईक आणलेली आहे आणि फुल धमाल करणार आज. हो, बोट लागली. चला. पब्लिक देखो, पब्लिक. हे इतना पब्लिक आहे. किती माणसं आहेत, बापरे, भरपूर माणसं आहेत. आपणच नव्हतो आले इकडे कधी. बॅग राहिलं, बॅग आपली इकडे. हे बघा, आम्ही आता आपला प्रवास सुरू होतो इथून गोराई बीचसाठी वगैरे आणि पॅगोडासाठी जायला. इथून ऑटो रिक्षा आणि हे घोडागाड्या इथून आहेत. आपण इथून जाऊ शकतो. आतमध्ये एंट्री करताना आपल्याला 40 रुपये द्यावे लागले आम्हाला दोघांचे. 15 रुपये पर पर्सन आहे आणि बाईकचे 10 रुपये, असे एकूण आमच्या दोघांचे 30 रुपये आणि 10 रुपये बाईकचे, असे आपण 40 रुपये त्यांना पे केले इथे. आणि आपण चाललो आहे. आणि हे वन टाईम आहे. रिटर्नसाठी वेगळे आपल्याला परत तिकीट फाडावं लागलं इकडे. आता आपण चाललो आहे रस्त्याने. गोराई रोड आहे, मेन रोड. हा गोराई रोड आहे, गोराई मेन रोड आहे. इथून आपण जेटीतून पलीकडे आलो की हा रस्ता लागतो. आता आपण सरळ चाललो आहे. गावाला आल्याच्या पुढे गावामधून आपल्याला एंट्री होईल. तिकडे दुकान वगैरे आहेत. तुम्हाला काय खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता तिकडे. तर फुल धामा चालले. पाठी मस्त सुसाट रोड, एकदम स्ट्रेट आहे आणि रस्त्याला काय गाड्या वगैरे कमी आहेत. तर मस्त जाऊ शकतो आपण इकडे. संध्याकाळच्या वेळेस इकडे बघण्यासारखं, फिरण्यासारखं खूप असेल आणि तो व्ह्यू बघण्यासारखा असेल ना, सनसेट वगैरे, तो एक नंबर असेल. परंतु आपण आलो दुपारी. आपल्याला जेवढं बघता येईल, जेवढं कॅमेरा शूट करता येईल तेवढं आपण करू. तर फायनली आता मी पोहोचलेलो आहोत गोल्डन पॅगोडा. इथे अशी बाईक आहे. आता आपण इथं पार्किंग करू आणि आतमध्ये जाऊ, थोडं एक्सप्लोअर करू, बघू काय आतमध्ये आहे. मस्त प्लेस आहे आणि खूप मोठा आहे. गोल्डन पॅगोडा खूप मोठा आहे आणि आपल्याला तुम्हाला समजलंच असेल की आपण बोरवली कांदिवलीच्या तर तिकडे आपण पलीकडून बघतो त्यावेळेस हा गोल्डन पॅगोडा दिसतो. इवन आपल्याला तिकडून भाईंदर, तिकडे खाडी वगैरे त्या साईडला तिकडून पण हा पॅगोडा दिसतो. तर खूप लांबून हा आपल्याला दिसतो पॅगोडा. आतासुद्धा मी ते आलो आहे तर खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. विश्व विपश्यना पगोडा आपका स्वागत करता है. आपली बाईक लागली इकडे. हेल्मेट रहने दे याते. एंट्री करून घेतात इकडे, सगळ्या नोटिंग डाऊन सगळंच करून टाकतात ते लोक. भूक लागली खतरनाक. नाश्ता केला फक्त सकाळी. हिताच्या घरी ऑमलेट पाव खाल्ला होता आणि चहा प्यायला होतो आणि घरातून पण निघताना मी कॉफी प्यायला होतो. तर त्यानंतर काहीच नाही खाल्लेलं. आता वाजलेत किती माहिती आहे का, 2:45 वाजले. 2:45पर्यंत अजून दुसरं काहीच नाही खाल्लं. इथे मला दुकानं दिसत नाही कुठे. आपण तिकडे गोराईमध्ये जाऊ ना, तिकडे खाऊ. बस पण आहे. अरे हा बस पण आली. बस पण आहे इथून.
म्हणजे सगळी सोय आहे. तुम्ही प्रायव्हेट गाडीने येऊ शकता, बाईकने येऊ शकता, परत तुम्ही इथून बससुद्धा आहे तिथे. BSTची बस आहे नाही, हां मीरा भाईंदरवाली. मीरा भाईंदरवाली बस आहे. भाईंदरला रोड बरोबर. जातो. विश्व विपस्यना पॅगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हांची जपणूक करण्यासाठी 2008मध्ये या पॅगोडाचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं. महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यांपैकी विश्व विपस्यना पॅगोडा याचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग झालेला आहे. आणि हे या ठिकाणी बौद्ध धर्माची बरीच देशविदेशातील पर्यटक आणि इतर धर्मातील सगळी लोक या ठिकाणी पॅगोडाला व्हिजिट करण्यासाठी दर दिवशी प्रत्येक दिवशी इथे येत असतात. आणि हे एक शांतीचं प्रतीक आहे. आणि आपण आता आलोय वडापाव खायला. इकडे कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये आपण बसून मस्तपैकी शांत स्नॅक्स वगैरे खाऊ शकतो. इकडे ऑर्डर करू शकतो आपण. सगळं इथे मिळतं खायला, व्हेज पण, सगळं व्हेज. आता आम्ही वडापाव खातो आहे. इथून आम्ही गोराई बीचला जाऊन तिथे खाणार आहोत. आपण जेवणार आहोत. आता वाजले 4, उशीर झाला आहे आम्हाला. दुपारचं जेवण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. आता वडापाववरती आपलं भागवतो आहे आणि आपण जाऊ तिकडे पुढे. या खायला चालू करा. वडापाव ऑलवेज आपल्याला कधी पण जावा तुम्ही, कुठे पण चालून जातो आपल्याला. चांगलं आहे. मोबाईलची बॅटरी उतरलेली आहे. 2% फक्त चार्जिंग झालेली आहे. आणि आपल्याला भरपूर शूटिंग करायचं आहे. परंतु तिकडे बघूया बीचवर आपल्याला कोण ओळखीचं भेटतं का, जिथे आपलं चार्जिंगचं काम होऊन जाईल. चला आता आम्ही निघतो आहे बाईकवरून गोराई बीचसाठी. मुंबईपासून अगदी जवळच असणारे हे गोल्डन पॅगोडा आपण तिथे आज एक्सप्लोअर केलं, फिरलो. बाय बाय. संध्याकाळच्या वेळेस इकडे लोकांची गर्दी वगैरे वाढते. तर आपण दुपारी आलो होतो. दुपारी कसं इकडे ऊन असतं, त्याच्यामुळे भरपूर लोक नाही आहेत. जे लांबून वगैरे आले असतात ते लोक येतात. परंतु इकडचे जवळचे लोक आहेत ती जास्त प्रिफर करतात संध्याकाळच्या वेळेस येण्यासाठी. तर आपण आता चाललो आहे. मार्केट वगैरे आहे. हां हां हां, मस्त, एक नंबर. फायनली आपण पोचलो आहे गोराई बीचला.
समोर बघताय तुम्ही अरबी समुद्र, अथांग असा अरबी समुद्र. आपण तिथे आता एंट्री करतोय. बाईक लावायला साईडला जागा आहे, तिकडे मोकळं पूर्ण रान आहे, सगळं चौपाटी आहे आणि पाणी ओटी असल्यामुळे आपल्याला मस्त फिरायला भेटणार आहे, मस्तपैकी शूटिंग करायला भेटणार आहे. पण आपला कॅमेरा त्याची बॅटरी उतरले. बघूया इथे चार्जिंग करायला मला वाटतं इथे चार्जिंग करायला मिळेल कुठे मिळेल का? अरे वा वा वा, काय वातावरण आहे. आणि इकडे बाईक फिरवू शकतो मस्त. ती सगळी दुकानं तिकडे, खाऊची सगळी दुकानं तिकडे, स्नॅक्स वगैरे चटरफटा सगळीकडे भेटेल तुम्हाला. अरे सेम व्ह्यू वाटतो यार, आपल्या केळशीचा व्ह्यू वाटतो सेम. फक्त इकडेच की सुरूची झाडं नाहीत, सुरूच्या झाडांच्या बदल्यात इथे नारळाची झाडं आहेत. आत्ता आलो मी एका रेस्टॉरंटमध्ये. तिथे आता मी खातोय मंचाव सूप. समोर मस्त निसर्गरम्य समुद्र बीच आहे आणि आपण आता इथे खातोय सूप. आणि चायनीज ऑर्डर केलं आहे. भरपूर दिवसानंतर आपल्याला चायनीज कधी कधी खायला मिळतं. आपण खातो कधी कधी, आवड आहे. तर टेस्ट नॉर्मल आहे, एवढी काही खास नाही पण आहे. भूक लागल्यावर चाल. गोराई बीच होते तुम्ही आलात तर एकदम पुढे एकदम एंडला या, तिकडे रेस्टॉरंट आहे आणि तिथे तुम्ही खाऊ शकता. समोरचा सीन दाखव ना. आता तुम्ही व्ह्यू बघा समोरचा. पूर्ण आजचा दिवस मस्त एन्जॉय केला. हिच्यासोबत आम्ही गोल्डन पॅगडाला गेलो. गोल्डन पॅगडा तिकडे मस्त फिरलो. ॲक्च्युली घरातून निघालो दुपारी 12:30-1 वाजलंच ते निघायला. आणि नंतर इकडे आता गोराई बीचला आलो आहे. इकडे मस्त दुपारचं जेवण केलं. दुपारचं म्हणजे त्यांचं संध्याकाळचं जेवण झालं इकडे. थोडंसं पोटपाण्याचं सगळं केलं आणि आता मस्त इथं बसलं बीचवरती, खडकावरती. आणि समोर एकदम विहंगम असं दृश्य आहे आणि मस्त. अजून काय याच्यासारखं अजून कुठला आनंद आहे. एकदम भारी निसर्गरम्य ठिकाण आहे. आता खूप फिरलो आम्ही इकडे समुद्रावरती वगैरे, बीचवरती वगैरे. आता तुम्ही टाईमलेसची मजा घ्या जरा, बघा. तर हित्यालासुद्धा चॅनल त्याचं सुरू करायचं आहे. तो बोलला की मला यूट्यूबचं चॅनल सुरू करायचं आहे. त्यालासुद्धा ब्लॉगिंगच्या माध्यमातून त्याला इंटरेस्ट आहे, करायचं आहे. आणि त्याने फोटो शूटिंग ऑलरेडी केलेली आहे, व्हिडिओ शूटिंग त्याने केली, त्याच्याकडे कॅमेरा वगैरे आहे. परंतु त्याने कधी चॅनल सुरू करायचा विचार केला नव्हता. तर त्याने आता तो बोलतो आहे की सुरू करणार आहे लवकर. तर लगेचच त्याचा चॅनलसुद्धा लवकर येईल तुमच्यापर्यंत. ॲक्च्युली मी बोललो होतो तुम्हाला मागच्या 1-2 ब्लॉगमध्ये बोललो असेल की आपले मराठी यूट्यूबर्स तयार झाले पाहिजे, ब्लॉगर तयार झाले पाहिजे किंवा बरेच असे चॅनल सुरू झाले पाहिजे. ऑलरेडी आहेत तसे मराठी चॅनल, परंतु आणखीन हवेत, हीच एक अपेक्षा आहे. आणि माझे चॅनल्स वगैरे काही लोक फॉलो करत असतील किंवा त्यांनी सबस्क्राईब केलं असेल, त्यांच्यापर्यंत तो मेसेज पोचला असेल. तर ही त्यासुद्धा इन्स्पायर झाला. त्याला वाटलं की आपणसुद्धा हे या गोष्टी करू शकतो. तर त्याने ठरवलं की आपण भेटून एक दिवस आपण बोलूया नेमकं की काय असतं, कशा गोष्टी होतात, काय करावं लागतं. तर त्यालासुद्धा चॅनल ओपन करायचं, त्याला मी मदत करणार आहे चॅनल सुरू करण्यासाठी. तर बघूया येत्या काही दिवसामध्ये चॅनल त्याचंसुद्धा सुरू झालेलं असेल. तुम्हाला त्याची डिटेल संपूर्ण माहिती तुम्हाला लवकरच मिळेल. तर आजचा दिवस तर संपलेला आहे, सकाळपासून आलेला आहे. बरेच दिवस आम्ही बोललो, फक्त फोनवर बोलत होतो. सतीश तर माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे. पण कधी मी गावी त्यांच्या फक्त जायचो गणपतीमध्ये, कधी गावी मिळालो तर तो माझ्या गणपतीला वगैरे यायचा. तेवढंच आमचं. बाकी मुंबईमध्ये कधी गेलो तर बाय चान्स असं भेटणं नाही. आज या ब्लॉगच्या माध्यमातून आमची भेट पण झाली. सकाळपासून आम्ही सोबतच आहे, पूर्ण दिवस संपलेला आहे.
मजा आली, आजचा दिवस चांगला गेला. तसंच मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या गावी जे अजूनपर्यंत पारंपरिक पद्धतीने जे काही सण रूढी परंपरा चाललेल्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चांगल्या पद्धतीने मी प्रयत्न करेन आणि तुमचा असा सपोर्ट मला पाहिजे. नक्कीच असेल. आणि जेवढी पण लोक आपल्या गावाकडचे असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, तर तुम्ही चॅनलला आपला सपोर्ट करा. जे पण नवीन व्हिडिओज वगैरे येतील त्यांना ॲटलिस्ट लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बाकीचे पण व्हिडिओ चेक करा आणि ते वाटल्यास जरूर सबस्क्राईब करा. ॲक्च्युली सुरुवातीला ज्यावेळेस चॅनल नवीन असतं ना त्यावेळेस त्याचा ग्रोथ होण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. आणि तुम्हाला मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बोललेलं की 1000 सबस्क्रायबर तयार होण्यापेक्षा 100 सबस्क्रायबर तयार होणं खूप कठीण आहे. त्याचप्रमाणे 1,00,000 सबस्क्रायबर तयार होणं किंवा 10,000 सबस्क्रायबर तयार होणं त्यापेक्षा 1,000 सबस्क्रायबर होणं तयार खूप कठीण असतं. तर ते सुरुवातीला खूप मोठं काम आहे आणि सबस्क्रायबर तयार करणं हे आपण बोलून काय केवळ नाही होणार आहे. ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओ तुम्ही चांगल्यात चांगले बनवा, चांगल्यात चांगली माहिती तुम्ही आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना द्या, ॲटोमॅटिकली चॅनल तुमचा ग्रोथ होणार आहे. परंतु तरी पण एक अशी अपेक्षा असते की आपण एवढं सगळं केल्यानंतर कधी कधी चॅनलवरती व्ह्यूज वगैरे कमेंट्स वगैरे काही येत नाही, लाईक्स येत नाही, ते आपण थोडंसं नर्वस होतो. मग ते सगळ्या यूट्यूबरच्या बाबतीत आहे. असं ना की आपण सुरुवात करतो तर नवीनच यूट्यूबर माणसाला करायला पाहिजे. सगळे मोठे यूट्यूबर, दिग्गज यूट्यूबर असतात, ते पण थोडं त्यांच्या मनामध्ये असतं की आपल्या चॅनलला आपण चांगले व्हिडिओ बनवले तरी पण त्याच्यावरती लाईक्स नाहीत, व्ह्यूज नाहीत, तर नक्की ते थोडं नर्वस होतात. तर अपेक्षा असते की तुमच्याकडून चांगला सपोर्ट मिळावा. आणि जसं याचं चॅनल आहे, याच्या चॅनलला पण तुम्ही असंच प्रेम करा, सपोर्ट करा की तो नवनवीन काहीतरी माहिती तुम्हाला. आणि आपलं चॅनल जरी ब्लॉगिंगचं असेल ना तरी माझा अजून एक मोटो आहे ते की आपले मराठी यूट्यूबर्स तयार व्हावेत. आता ऑलरेडी असे बऱ्याच जणांचे विचार असतील, मी असं म्हणत नाही की केवळ मीच असा विचार करतो आहे, बरेच असे यूट्यूबर आपले ऑलरेडी मराठी दिग्गज यूट्यूबर आहेत ते सुद्धा असा विचार करतात. परंतु मी माझ्या परीने माझा एक खारीचा वाटा असतो तो मी उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मी निघतो आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आम्ही आज धमाल केली, फुल फिरलो वगैरे, सगळं काय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही. परंतु आम्ही जे इकडे आज फील केलं, जे एन्जॉय केलं, ते आम्ही चांगलं एक्सपिरियन्स घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा कधी जर तुमच्या लाईफमधून, बिझी लाईफमधून टाईम काढून जर तुम्ही येणार असाल तर गोराईला वगैरे पॅगोडाला या, मुंबईमध्येच आहे, जवळच आहे. आणि तिथे पाठी जे रेस्टॉरंट दिसतं ना इकडे पाठी मस्त आहे, तर त्या साईडला आम्ही तिथे मस्त आता थोडं जेवलो वगैरे आणि निघायची तर वेळ झालेली आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, गोराई गोल्डन पॅगोडा तुम्हाला थोडक्यात शूटिंग वगैरे करून दाखवली, तर तुम्ही लाईक करून, कमेंट करून, शेअर करून आम्हाला सांगू शकता. सबस्क्राईब पण करा. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सबस्क्राईब करायला पाहिजे. तुम्ही नुसते व्हिडिओ बघून नाही होणार, तुम्ही सबस्क्राईब करा. आपलं चॅनल त्यानेच ग्रोथ होणार आहे आणि त्याने एक्साइटमेंट वाढते आपली. बरोबर ना? बरोबर, एक्साइटमेंट वाढते. मी सुरुवातीला विचार करत होतो की ब्लॉगिंगसोबत बाकीच्या पण गोष्टी करायच्या, जसं की मी मोटिवेशनल मी ऐकतो, वाचतो, बघतो, तर मोटिवेशन स्पीच वगैरे मराठीमधून आपण सुरू करायचं चॅनल. या माध्यमातून सुद्धा मी विचार करत होतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून हे करायचं. सुरुवातीला एस फॉर सतीश हे जे चॅनलचं नाव आहे ॲक्च्युली ते त्याच्यावरूनच मी ठेवलं होतं. परंतु नंतर मला विचार केला की नाही, आपण कुठेतरी एका ठिकाणी स्टेबल राहूया, फक्त व्लॉगिंग करूया आणि व्लॉगिंगच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो, इन्फॉर्मेटिव्ह माहिती. आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मोटिवेट करतच असतो. प्रत्येक काय ना काय ते आपले असे विचार असतातच जे की तुम्हाला मोटिवेट करतात. तर त्या गोष्टी ॲटोमॅटिकली त्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून होतात. म्हणून मी हा सगळं करतो आहे आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या शेवटपर्यंत. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.